नमस्कार, मी चैताली कुलकर्णी. मी स्कूल सायकोलॉजिस्ट आहे आणि सुट्ट्यांमध्ये अकॅडमिक स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय करायला हवं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुलांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या निम्म्या संपलेल्या आहेत आणि या सुट्ट्यांमध्ये भरपूर खेळला असाल, ट्रिपला जाऊन आला असाल, खूप आंबे खाल्ले असतील, छान छान इनडोअर गेम खेळले असतील आणि थोडं रिलॅक्स पण झाला असाल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. पण शाळा सुरू होण्याआधी आपल्या हातात थोडा वेळ आहे आणि याच वेळेचा सदुपयोग आपण तुमचे अकॅडमिक स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी करणार आहोत. कारण काय होतं, बऱ्याच वेळा लास्ट इयर ज्या चुका झालेल्या आहेत, स्पेलिंग मिस्टेक्स, रीडिंगमध्ये कॉन्फिडन्स कमी असणं, रायटिंगचं स्पीड कमी असणं, विचार करून लिहिता न येणं, मेमरीचा वापर न करता येणं, या सगळ्या चुका परत परत पुढच्या वर्षीसुद्धा रिपीट होत राहतात कारण आपण त्याच्यावर कामच करत नाही. तर आज मी तुम्हाला काही अशा स्ट्रक्चर्ड ॲक्टिव्हिटी सांगणार आहे ज्या तुम्ही हिंदी, मराठी आणि इंग्लिश अशा तिन्ही लँग्वेजसाठी करायला हव्या. आणि जर या गोष्टी तुम्ही लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी रेग्युलर बेसिसवर केल्या तर तुम्हाला खूप लवकर इम्प्रूव्हमेंट दिसेल. चला, तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे रीड अँड राईट. खूप सिंपल ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे बघून लिहिणे. पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ, पेपरमध्ये आलेली छानशी गोष्ट सुंदर अक्षरात जशीच्या तशी लिहून काढायची. यामुळे हँडरायटिंग, सेंटेन्स स्ट्रक्चर आणि स्पेलिंग पॅटर्न्स इम्प्रूव्ह होतात. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड राईट, म्हणजे डिक्टेशन. तुमचे आई, बाबा, आजी, आजोबा कोणीतरी तुम्हाला डिक्टेट करतील ते सेंटेन्सेस आणि ते शब्द तुम्हाला ऐकून लिहायचे आहेत. यामुळे काय होतं, तुमचं लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होतं, स्पेलिंग मिस्टेक, शुद्ध लेखन आणि रायटिंग स्पीड हे सगळं इम्प्रूव्ह होतं. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे रिकॉल अँड राईट. ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या मेमरीचा वापर करायचा आहे. रिकॉल अँड राईटमध्ये तुम्ही आधी वाचलेलं किंवा पाठ केलेली एखादा पॅरेग्राफ किंवा तुम्हाला समजलेली एखादी गोष्ट तुम्हाला आठवून लिहायची आहे. त्यामुळे मेमरी रिटेन्शन आणि सेंटेन्स फॉर्मेशन इम्प्रूव्ह होतं. चौथी ॲक्टिव्हिटी आहे थिंक अँड राईट. ही पण अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये एसे रायटिंग, स्टोरी रायटिंग, स्वमत लिहिणं, पिक्चर डिस्क्राईब करणं, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात. एखाद्या ऑब्जेक्टबद्दल लिहिणं. यामुळे काय होतं, तुम्ही विचार करायला लागतात, तुमची थॉट प्रोसेस खूप इम्प्रूव्ह होते. यामुळे तुमची लँग्वेज एक्सप्रेसिव्ह बनणार आहे. तर ह्या 4 ॲक्टिव्हिटीज जेव्हा तुम्ही एखाद्या लँग्वेजसाठी रेग्युलरली करता तेव्हा त्या लँग्वेजचं फाउंडेशन, बेसिक्स खूप स्ट्रॉंग बनतं. त्यामुळे भरपूर खेळा, हॉबी क्लासेस करा, पण या लर्निंग ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा थोडासा वेळ काढा कारण स्ट्रॉंग बेसिक्स तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये हेल्प करणार आहेत. बाय बाय.